माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार रवींद्रभाऊ वानखडे. निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला सर्व लागलेले आहेत. माझ्यासोबत असल्यामुळे मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं बहुजन इंडियामध्ये मला बोलण्याची जी दिली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. दादा, आपण या निवडणुकीमध्ये उभे आहात. बरं. तर आपण नेमकं काय आपण ठरवलं की निवडणुकीमध्ये आपण या पाऊल टाकावं किंवा याच्यामध्ये सहभाग घ्यावा? आमच्या सातेगाव सर्कलमध्ये जो जिल्हा परिषद SC जो राखीव हे आलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा आपण सामाजिक बांधिलकी मनाशी ठेवून पत्रकारिता लोकांच्या अन्यायाच्या आपण जे वाचा फोडली आणि वाचा फोडण्यासाठीच आपण हे जे उमेदवारीसाठी अर्ज करत आहे तर त्याचा आपण उपयोग घेतला पाहिजे असं माझं मत आहे. आपण निवडणुकीमध्ये आता येणार आहे, निवडणूक लढणार आहे. नेमकं कोणत्या पक्षाने आपण निवडणूक लढणार आहे? आता वेळ आल्यानंतर ठरवता येईल कोणत्या पक्षात. आता बरोबर, ठीक आहे. आपला अजेंडा काय नेमका असेल? आपल्या सर्कल आता सातेगाव सर्कलसाठी आपण लढणार आहेत, तर या सातेगाव सर्कलचा आपण अजेंडा नेमकं काय ठेवलेला आहे? माझा एकच आहे की जो शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता आणि रस्ते जिल्हा परिषदमधून निधी येते ते कुठंतरी हे गायब होते. मी 18-19 वर्षे झाले पत्रकारिता करत आहे, तर लोकांच्या समस्यालाच वाचा फोडतो. तशाच प्रकारे आपणही कुठंतरी मन लावून लोकांच्या समस्या जर आपण मार्गी जर लावल्या तर खूप मोठं त्याच्यात योगदान होईल असं मला वाटते. आपण आता गावाचा दौरा केलेला आहेच, आपल्या संपर्कामध्ये संपूर्ण गावाचे लोक आहेतच. तर युवक पिढीसाठी आपण काय संदेश द्याल? युवक पिढीसाठी एकच की जो आता सुशी बेरोजगारी आहे, ते एवढे मोठे जे हे आहेत शिकलेले हे आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी माझा विचार करते पूर्ण आपल्या सर्कलमध्ये आणि आपल्या तालुक्यातच की प्रत्येक गावात अभ्यासिका असली पाहिजे. त्यातून गोरगरीब जनतेचे विद्यार्थी आपण त्यातून मोठ्या ठिकाणी नाही होऊ शकत, पण गावातच कुठंतरी त्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा असं माझं मत आहे. आता नेमकं आपलं विजन काय आहे? जिल्हा परिषद तर आपण लढत आहे आणि महिला सक्षमीकरण आणि जे काही आपण सांगितलं विद्यार्थ्यांसाठी किंवा अभ्यासिका असला पाहिजे, त्याचप्रमाणे आपण जे काही विकासात्मक कामं नेमके काय करणार आहे आणि तुमच्यासमोर काय असं कामं करण्याची तुम्हाला असं वाटतं केलं पाहिजे? मी तर तेच सांगितलं की गोरगरिबाच्या जे आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण मार्गी लावण्याचा पुरेपूर फायदा आहे. आणि आपण प्रत्येकाला आपल्या लेखणीतूनच आतापर्यंत विद्यार्थ्यांचं, शेतकऱ्यांचं असं काय मार्ग आहेत ते मोकळे करतच आणि करणार. असं बाबासाहेबांनी केवढं मोठं जो संघर्ष करावा लागला, तर आपल्याला कुठंतरी संघर्ष करूनच लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या, गोरगरीब जनतेच्या आपण प्रश्न मार्गी लावले पाहिजे असं माझा उद्देश आहे. माझ्यासोबत होते रवींद्रभाऊ वानखडे, सामाजिक कार्यकर्ते, लोकमत, सकाळ आणि विदर्भ मतदारचे प्रतिनिधी. यांनी अनेक वृत्तपत्र या भागातील वृत्तपत्रामध्ये बातम्या छापल्या आणि लोकांना न्याय मिळवून दिला आहे. परंतु त्यांची इच्छा आहे की यावेळेस मी निवडणुकीमध्ये उभं राहून मी जनतेची सेवा करण्याचा माझा मानस आहे आणि त्यांचा मानस हा पूर्ण हो. आमच्याकडून तुम्हाला आमच्या चॅनलकडून सदिच्छा. तुमच्या बहुजन इंडिया न्यूजचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.